मुख्यमंत्री असताना मला नाईलाजाने मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये करायला लागली होती. कारण मराठी भाषाच हळूहळू ही लोक अतिक्रमण करून, म्हणजे आमच्यावरती अतिक्रमण असं तर झालंच, पण भाषेवरती पण हे अतिक्रमण करायला लागले. मराठी भाषेवर अतिक्रमण व्हायला लागलं. म्हणून मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा ही सक्तीची केली. म्हणजेच काय की दुकानाच्या पाट्या सुद्धा मराठीत पाहिजे, मराठी भाषा ही व्यवहारात आली पाहिजे. आता त्याही बद्दल काही लोक कोर्टात गेले होते. ते कोण होते, काय होते, कोणाच्या पाठीराखे होते हे आता उघड झालेलं आहे. पण मराठी भाषा जी मी सक्तीची केली होती तिचं पुढे यांनी काय केलं, त्याच्याबद्दल या सरकारने काय पावलं टाकली हे कुठे माझ्या तरी काय वाचण्यात आलेलं नाहीये. मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं, वाटचाल चालणारं मराठी रंगभूमीचं दालन हे मी त्या तिकडे चौपाटीवरती बिर्ला केंद्र जे आहे तिकडे करायचं ठरवलं होतं. आराखडा मंजूर झाला, गो हेड दिला, पण तेही या मराठी द्वेष्टी आणि महाराष्ट्रद्रोही सरकारने हाणून पाडलं. तिकडे सुद्धा ती जागा आता बिल्डरच्या घशात घालतायत. आता यांचे सगळे लाडके बिल्डर, त्यांच्या घशामध्ये मराठी भाषेचं जे एक रंगभूमीचं दालन आम्ही करणार होतो ते त्यांनी त्यांच्या घशात घातलंय. माझ्याच हस्ते मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन झालं होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही आला होतात. अजितदादा तेव्हा माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. आता ते अजितदादा गप्प काय आहेत, कारण आम्ही दोघांनी मिळून ते भूमिपूजन केलं होतं. मला नाही वाटत त्या मराठी भाषा भवनाची एक बीट सुद्धा रचली गेली असेल. आता ती जागा तरी त्यांनी ठेवले का ती सुद्धा बिल्डरला दिले, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय. असो, असे अनेक विषय आहेत. तूर्त हिंदी भाषेची सक्ती आम्ही आमच्यावरती, आमच्या लहान जी काही मुलं आहेत त्यांच्यावरती लादू देणार नाही. नाही म्हणजे नाही. इकडे कोणतेही सादरीकरण वगैरे करण्याची आणि सादरीकरण पाहण्याची काही गरज नाही. कोणाचंही हिंदी सक्ती नसल्यामुळे हिंदी येत नाही असं काही अडलेलं नाहीये. सगळेजण गुण्यागोविंदाने इकडे दुबे पण बसलेत, सगळे बसलेत, हिंदी भाषिक आहेत. उलट ते आता मराठी शिकवायला निघालेले आहेत, मराठी शिकवत आहेत. तर हे सगळे गुण्यागोविंदानी एकत्रित नांदतायत. भाजपचं मला असं वाटतं ते जे एक धोरण मी म्हटलं एकाधिकारशाहीचं, ते ह्या ह्याच्यातनं त्याला छुपा एजेंडा म्हणून तो राबवण्याचा प्रयत्न मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पडल्याशिवाय राहणार नाही. मी दीपकजी आपल्या ह्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे. मी तर तुमच्या सोबत आहेच, शिवसेना सोबत आहे, पण त्याच बरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे. मग याच्यामध्ये